पीसीओडी की पीएमओएस? पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज या आजाराचं नाव बदलून पॉलीएंडोक्राईन मेटाबॉलिक ओव्हॅरियन सिंड्रोम असं केलेलं आहे. 12 मे रोजी हा निर्णय घेण्यात आला की पीसीओडीचं नाव आता पीएमओएस असणार आहे. म्हणजे आता हे मान्य झालेलं आहे की हा फक्त स्थानिक ओव्हरीशी रिलेटेड आजार नसून तो संपूर्ण शरीरात असणाऱ्या मेटाबॉलिझमशी रिलेटेड आजार आहे. परंतु व्याधीच्या ह्या नाव बदलामुळे आयुर्वेदिक निदान आणि त्याच्या उपचारांमध्ये फरक पडणार आहे का? नाही, कारण आपण आधीपासूनच हे जाणतो की हा फक्त बीजांडकोश याच्याशी रिलेटेड स्थानिक आजार नाही, तर सार्वदेहिक उपचार इथे करणं गरजेचं आहे. तुमच्या शरीरातले 3 दोष, 7 धातू, 3 मल, अग्नी या सर्वांचा विचार करून औषधी योजना आणि पंचकर्म उपचार या ठिकाणी केले जातात. सोबतच मेटाबॉलिझमचा विचार केला तर आहार आणि व्यायाम याची जोड सुद्धा दिली जाते. प्रत्येकाच्या शरीरातल्या आजाराची परिस्थिती ही वेगळी असते, त्याची लक्षणं वेगळी असतात, त्यानुसार त्याची चिकित्सा वेगळी असते. म्हणूनच आयुर्वेदशास्त्र याला आपण कस्टमाइज ट्रीटमेंट असं म्हणतो. मग नाव पीसीओडी असो किंवा पीएमओएस. आयुर्वेदोपदेशेषु विधेयः परमादरः.